अनघा प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केलेल्या अक्षर साहित्य या ब्लू स्टार कंपनीचे निर्मिती विभागाचे उपाध्यक्ष सुशील देशपांडे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई हायकोर्टातून निवृत्त झालेले ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यांचे विनामूल्य प्रयोग सादर केले आहेत असे श्री सतीश भिडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे विभागाचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई गजानन काबदुल्ले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी कविता संग्रहालयाचे कवी सुशील देशपांडे, अनघा प्रकाशनचे अमोल नाले उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वरांजली या वापी येथील देशपांडे यांनी स्थापन केलेल्या वाद्यवृंदांच्या गाण्यांनी झाली। त्यानंतर सुशील देशपांडे यांनी पुस्तकाच्या प्रकाशनामागील संकल्पनाबाबत आपलं मनोगत मांडलं। आपल्या मनोगतात निवृत्त सहाय्यक आयुक्तांनी त्यांची व देशपांडेंची ओळख व त्यांचे कवितेवरील प्रेम याबाबत भाष्य केले। अध्यक्षीय भाषणामध्ये भिडे यांनी सुशील देशपांडे यांच्या कवितेच्या शैलीवरती आणि त्यांच्या कवितेत प्रकाश टाकला। सुशील देशपांडे यांनी त्यांच्या कविता लिहिण्यामागील रहस्य उलगडले। अनघा प्रकाशनच्या अमोल नाले यांनी पुस्तक निर्मिती आणि देशपांडे सरांच्या कवितेची ताकद नमूद केली आहे। कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन सुशील देशपांडे यांच्या सुनबाई प्राजक्ता देशपांडे, मुलगी जाई देशपांडे यांनी केले। यावेळी सुशील देशपांडे यांचे आप्तस्वीय कंपनीतील सहकारी स्वरांजली ग्रुपचे गायक महेश कुवळेकर, वैभव फाटक, जयश्री देशपांडे, श्रेया देशपांडे, गायत्री फाटक, चित्रा दातार आणि रसिक लोकांनी उपस्थिती लावली होती। आणि सुशील देशपांडे या व्यक्तीशी आमची गाठ पडली आणि नंतर त्यांच्याकडचे एक पैलू मला समजायला लागले की उत्तम कवी आहेत, गायक आहेत, निवेदक आहेत आणि त्यांचे मी अनेकदा गाण्याचे कार्यक्रम ऐकले आणि माझ्या लक्षात आले की हा माणूस नुसता कवी नाही आहे, नुसता गायक नाही आहे, हा उत्तम संघटक आहे आणि हे फार महत्त्वाचं काम त्यांच्याकडून गेली अनेक वर्ष होत आहे आणि त्यांचे अनेक कार्यक्रम मी ऐकलेले आहेत। आणि आत्ता जो कार्यक्रम मी ऐकला आणि सर्व कलाकारांचं गायन वाजव असं वाटलं की सुधीर फडके, कुमार गंधर्व, लता, आशा, उषा, सुमन या संगीताच्या माध्यमातून अजून खरोखर आपल्या जवळ, आपण त्यांच्या जवळ आहोत आणि तो आनंद काय आम्हाला वेगळाच मिळाला आणि खूप बरं वाटलं। कविता संग्रहांचा प्रकाशन समारंभ आहे, त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम आहे। यातले जे कवी आहेत ज्यांचा आज कविता संग्रह प्रकाशित होणार आहे त्यांचं नाव आहे सुशील देशपांडे, माझे अगदी खास मित्र। आमची गेल्या 4 ते 5 वर्षापासूनची ओळख, आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये कसं झालं समजलं नाही। मला गाण्याची आवड आणि त्यांना कवितांची आवड आणि याच्यामध्ये आमची मैत्री जमली। गेल्या 5 वर्षापासून ते मला त्यांच्या केलेल्या प्रत्येक कविता पाठवत असतात, मी त्यांना त्याच्यावर माझे अभिप्राय कळवत असतो आणि मग असंच बोलता बोलता आम्हाला एक दिवस मला असं वाटलं की याचं खरंच पुस्तकरूपी एक संग्रह झाला पाहिजे आणि त्यांची तीच इच्छा होती आणि आता आज तो सोहळा सादर होत आहे। त्यांच्या बहुतेक या 4-5 वर्षातल्या सगळ्या कविता मी वाचलेल्या आहेत। बऱ्याचशाच कविता त्यांनी प्रवासामध्ये केलेल्या आहेत, विमानात बसून केलेल्या आहेत आणि प्रत्येक कवितेचा आशय हा अत्यंत वेगळा आणि मनाला भावणारा असा आहे। अत्यंत संवेदनशील आणि अगदी समाजाभिमुख कविता त्यांनी केलेल्या आहेत। तर त्यांच्या या काव्यसंग्रहाला मी माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कविताचं करण्याचा जो कार्य आहे हे उत्तरोत्तर भरत जावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो। थँक्यू। हां, मी सुशील देशपांडे, ठाण्यात राहतो। ब्लू स्टार कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग म्हणून कामाला आहे आणि गेल्या जवळपास 8 वर्षापासून कविता करण्याचा छंद आहे आणि हे माझं पहिलंच पुस्तक प्रकाशित करतो आहे मी। त्या पुस्तकाचं नाव आहे अक्षर सरिता आणि माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांमुळे मला जो काही आनंद मिळाला किंवा कधीकधी मन खट्टू पण झालं तर त्या सगळ्यांना आधारून मला हा कविताचा जो संग्रह आहे तो लोकांसमोर आणावासा वाटला आणि माझे जे काही सहकारी आहेत किंवा माझ्या घरचे कुटुंबीय आहेत त्यांचं नेहमीच मला यामध्ये खूप मोठं असं मदत मिळालेली आहे, त्याच्यामुळे मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे। त्याचबरोबर हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी श्री अमोल नाले यांच्या अनघा प्रकाशननी मला खूप मोलाची मदत केली आहे आणि माझं पहिलंच प्रकाशन असल्यामुळे या प्रकाशनाबद्दल जे काही मला
माहीत असायला पाहिजे आणि जे काही मला माहीत नव्हतं त्या दोन्ही प्रकारे त्यांनी मला अमोल सरांनी मदत केली आहे, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. या पुस्तक प्रकाशनाला प्रास्ताविक जे आहे ते पुण्याचे माझे मित्र आणि कवी लेखक श्री आमोद कुलकर्णी यांचं लाभलेलं आहे, पण त्यांच्या घरच्या काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ते आज कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. म्हणून आज कार्यक्रमासाठी त्यांनी खास संदेश पाठवला आहे, तो मी कार्यक्रमाच्या दरम्यान वाचून दाखवणार आहे. आणि आज मला प्रमुख पाहुणे म्हणून दोघंजणं जे लाभलेले आहेत ते एक आहेत सतीश भिडे काका, ते गिरगावला असतात आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे. ते वीर सावरकरांवरती रचलेलेचे महान काव्य आहे गीत विनायक म्हणून. आत्तापर्यंत त्यांनी त्याचे 3275 प्रयोग केले आहेत भारतात आणि भारताबाहेर. आणि सांगायचं म्हणजे ते विनामूल्य कार्यक्रम करतात, एकही पैसा घेत नाही. फक्त कोणी देणगी दिली तर एक संस्था आहे त्यांची जी मदत करते सैन्य प्रशिक्षणाला आणि शाळेच्या मुलांना त्याच्यासाठी ते देतात. दुसरे आजचे प्रमुख पाहुणे माझे खास मित्र, आमच्याच कॉलनीत राहणारे दोस्ती इम्पिरियामधले श्री गजानन कबदोळे साहेब. ते रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहेत आणि या सगळ्या प्रवासामध्ये गेल्या जवळपास 5 वर्षापासून आमची दोघांची मैत्री चांगली घट्ट झालेली आहे. त्यामुळे मला दुसरा प्रमुख पाहुणा म्हणून जेव्हा कोणी सुचलं त्याला मला विचारच करावा लागला नाही. पहिले सतीश भिडे काका होते आणि दुसरे गजानन काबदोळे सर आहेत. असं करून आज आपण या मुक्कामावर आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की माझा संग्रह प्रकाशित झाल्यानंतर बाकी लोक त्याचा आस्वाद घेतील आणि मला त्यांचे अभिप्राय कळवतील. धन्यवाद. खूप खूप